घरी केक केल्यावर तो चांगला बेकरीसारखा जाळीदार होत नाही, असा प्रश्न जर तुमचा असेल ना, तर ही रेसिपी नक्की पहा. इथे मी अगदी परफेक्ट असा जाळीदार, मऊ लुसलुशीत असा हा केक तयार केलाय. अगदी झटकीपट रेसिपी आहे, समजायला सोपी, करायलाही सोपी. कसा करायचा हा केक? त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं 1 कप ठरवायचा आहे. त्याच कपाने अर्धा कप साखर आणि अर्धा कप तेल किंवा तूप घ्यायचं आहे आणि 2 अंडी घ्यायची आहेत, ती फोडून यामध्ये घालायची. आता तूप जर तुम्हाला वापरायचं असेल तर ते वितळवून एकदम पातळ करून वापरायचं आहे. अंडी फोडून घातलेली आहे, 4 वेलची घातल्या आहेत आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे. तुम्हाला वेलची नसेल वापरायची, तुमच्याकडे इसेन्स असेल व्हॅनिला चॉकलेट, तो तुम्ही इथे वापरू शकता. साखर विरघळेपर्यंत हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. तर इथे आपण मैदा न वापरता हा केक बनवतो आहोत. तर 1 कप रवा घालून आता हे परत फिरवून घेतल्यानंतर थोडंसं घट्टसर बॅटर झालं, की यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालायचं. इथे मी पाव कप दूध घातलेलं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं थंड दूध घालायचं अशा पद्धतीचं रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालं. आता हे झाकून 10-15 मिनिटासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे पातेल्यामध्ये मीठ, स्टँड आणि झाकण ठेवून गॅसच्या अगदी मंद आचेवर पातेलं प्रीहीट करून घ्यायचं. केक टीन किंवा स्टीलचा डब्बा वगैरे घेऊ शकता. त्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं त्यानंतर बटर पेपर किंवा इको बेकचा पेपर यामध्ये व्यवस्थित गोल कट करून लावायचा, जेणेकरून केक बाहेर काढायला सोपं जातं, केक जळत नाही. त्यामुळे पेपर लावायला विसरू नका. आता 10-15 मिनिटानंतर बॅटर थोडं घट्ट होतं, कारण रवा फुलला जातो आणि त्यामुळे बॅटर घट्ट होतं. तर मिक्सरचं भांडं विसळून परत 2 टेबलस्पून दूध यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर परत करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपल्याला बेकिंग पावडर, बेकिंग सोडा अजिबात वापरायचा नाहीये. 1 इनोचं पॅकेट घ्यायचं, ते यामध्ये घालायचं आहे आणि इनो ॲक्टिव्हेट करण्यासाठी इथे त्यावर लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. साधारण 1 टीस्पून, म्हणजे इनो छान ॲक्टिव्हेट होतो आणि आपलं बॅटर छान फुलल्या जातं. त्यामध्ये छान हवा भरली जाते. तर ही प्रोसेस जी आहे थोडी फास्ट करून घ्यायची आहे. लिंबू पिळून घेतल्यानंतर लगेचच हलक्या हाताने एका दिशेने हे फेटून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं बॅटर फुलून आलेलं आहे. लगेचच आता हे केक टीनमध्ये घालायचं आणि प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये हा केक जो आहे बेक होण्यासाठी ठेवायचा आहे. तर आता तुमच्याकडे ओव्हन असेल तर 180 डिग्री सेल्सिअसला तुम्ही 25 ते 30 मिनिटं बेक करून घेऊ शकता. पण इथे आपण अगदी गॅसवर पातेल्यामध्ये बेक करून घेणार आहोत. त्यासाठी आता केक टीनमध्ये हे सगळं बॅटर घालून घेते. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने पाहिजे आहे. ना जास्त पातळ, ना जास्त घट्ट. तर इथे बरोबर पाव कप दूध आणि परत 2 टेबलस्पून दूध मला लागलेलं आहे. आता केक टीनमध्ये जेव्हा आपण बॅटर घालतो ना, तर केक टीन एक वेळ टॅप करून घ्यायचा, टूथपिक त्यामध्ये गोल फिरवून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये आलेले बबल्स निघून जातात आणि लगेचच आता हा केक टीन पातेल्यामध्ये घालायचा आहे आणि आता हा केक जो आहे आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. सुरुवातीला फक्त 2 मिनिटं गॅसची फ्लेम मोठी आणि त्यानंतर लगेचच मंद आचेवर हा केक जो आहे आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. 35 ते 40 मिनिटं लागतात एकदम मंद आचेवर आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला हा केक बेक झालाय. तर आता व्यवस्थित बेक झालाय की नाही कसं समजायचं? तर एखाद्या सुरीच्या साहाय्याने किंवा टूथपिकच्या साहाय्याने चेक करायचं. तर सुरी जेव्हा केकमध्ये जाते ना, एकदम हलका-हलका केक वाटतोय आणि अजिबात सुरीला काहीच लागलेलं नाहीये. लगेचच हा केक टीन बाहेर काढायचा आहे. कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत सुरीच्या साहाय्याने. आता केक तुम्ही हवं तर थंड होऊ द्या आणि मग केक टीनच्या बाहेर काढा. पण घरामध्ये जेव्हा लहान मुलं असतात आणि केक बनवला असं त्यांना जेव्हा कळतं, घरामध्ये छान सुगंध येतो, तेव्हा लगेचच त्यांना तो पाहिजे असतो. तर लगेचच मी झटकीपट हा गरमच केक केक टीनमधून बाहेर काढलेला आहे आणि वरचा पेपर काढल्यावर तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलाय आणि मस्त असा स्पॉन्जी आपला हा केक इथे तयार झालेला आहे. तुम्हाला पाहता क्षणी समजलं असेल की किती सुंदर आपला हा केक इथे झालेला आहे. कट करतानाही एकदम सहजरित्या कट होतो आहे. असा बसका किंवा जड असा केक अजिबात झालेला नाहीये. मस्त हलका-फुलका जाळीदार हा केक तयार होतो. तर आता तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही कट करून घेऊ शकता. आता इथे मी अंडी वापरून हा केक बनवलाय. तुम्हाला अंडी चालत नसतील तर तुम्ही अर्धा कप दही वापरू शकता. तर बघू शकता काय सुरेख जाळी आलेली आहे आपल्या केकला आणि अगदी परफेक्ट प्रमाण आणि समजायला सोपं, करायला सोपं असं प्रमाण आहे. कुठलीही एखादी वाटी किंवा कप घ्यायचा आणि त्यानुसारच सगळं प्रमाण मोजून मापून घ्यायचं आणि असा हा मऊसूत जाळीदार तुमचा केक तयार होईल.
जरी आपण यामध्ये अंडी घातली आहेत, तरी आपण वेलची घातलेली आहे, त्यामुळे अजिबात अंड्याचा वास येत नाही. तुम्ही इसेन्स देखील वापरू शकता. चला तर मग तुम्ही देखील अशा पद्धतीचा हा केक करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला जर उपयोगाची वाटली असेल, आवडली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या छान-छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.